मित्रांनो, एम-पी-एस-सी टाइम्स या एम-पी-एस-सी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण कव्हर करत आहोत शिक्षण हे प्रकरण आधुनिक भारताच्या इतिहासामधील. तर आता आपल्याला ह्या लेक्चरमधून क्लिअर करणार आहे आपण एल्फिन्स्टनच्या शिक्षण पद्धतीचे महाराष्ट्रातील समाजावर झालेले परिणाम. हा जो मुद्दा आहे तो आपल्याला फक्त यामधून डिस्कस करायचा आहे. जे काही थोडेफार 7-8 मुद्दे आहेत ते फक्त आपण या लेक्चरमधून क्विकमध्ये बघणार आहे, की जेणेकरून जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचा प्रश्न हा चुकता कामा नये अजिबात. ठीक आहे. तर हा आधुनिक भारताच्या इतिहासामधला शिक्षण हे प्रकरण आहे. तर हे प्रकरण दोन्हीकडे पण तुम्हाला करावं लागतं. म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास असेल किंवा महाराष्ट्राचा इतिहास असेल, तर दोन्हीकडून सुद्धा तुम्हाला जे आयोग आहेत किंवा जे समित्या नेमलेलं होतं शिक्षणासंबंधित त्यांच्या शिफारशी वगैरे सर्व करणं आपल्याला गरजेचं पडतं. तर त्याच्यामुळे आपल्याला हा चॅप्टर व्यवस्थितरित्या करणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता बघूया आपण एल्फिन्स्टनच्या शिक्षण पद्धतीचे नक्की महाराष्ट्रातील समाज जीवनावर जे आहे ते कुठले परिणाम झाले. तर बघा, पहिला पॉईंट असा आहे की पाश्चिमात्य शिक्षणामुळे जे आहे ते भौतिक प्रगत ज्ञान जे आहे हे लोकांना जे आहे ते मिळालं. पाश्चिमात्य शिक्षणाची नांदी जी आहे ती तयार झाली होती त्यावेळेला. तर त्याच्यामुळे पाश्चिमात्य शिक्षणामुळे काय झालं की भौतिक प्रगत जे ज्ञान आहे, ठीक आहे, भौतिक प्रगत ज्ञान जे आहे हे लोकांना मिळालं. नंतर सेकंड पॉईंट आहे की समाजातील वरिष्ठ वर्गाचं जे श्रेष्ठत्व आहे हे समाप्त झालं. ठीक आहे. समाजातील जे वरिष्ठ वर्गाचं जे श्रेष्ठत्व होतं त्यावेळी ते समाप्त झालं. कारण शिक्षणामुळे काय झालं की लोकांना भौतिक ज्ञान तरी मिळालेलं होतंच. त्याच्यामुळं शिक्षणाची संधी सर्वांना मिळाली. त्याच्यामुळे समाजातील वरिष्ठ वर्गाचं श्रेष्ठत्व काय होतं समजलं. कारण त्यावेळी फक्त वरिष्ठ वर्गातील लोक जे होते ते शिक्षक शिकत होते. मात्र या पाश्चिमात्य शिक्षणामुळे काय झालं की समाजातील सर्व स्तरातील लोकांना जे आहे ते शिकण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळं फक्त जे समाजातील वरच्या वर्गाचं श्रेष्ठत्व राहिलं होतं आधी, तर तसं काही राहिलं नाही. त्याच्यामुळं समाजातील वरिष्ठ वर्गाचे श्रेष्ठत्व जे आहे ते समाप्त झालं. तिसरा मुद्दा असा आहे की प्रत्येक जातीतील व्यक्तींना शिक्षणाची जी आहे ती संधी मिळाली. ठीक आहे. जे प्रत्येक जातीतील व्यक्ती असतील, मग ते कनिष्ठ जातीचे असतील किंवा वरिष्ठ जातीतील असतील, सर्वांनाच जे आहे शिक्षणाची संधी प्राप्त झाली. नंतर शिक्षित लोकांनी पारंपरिक रूढी, परंपरा आणि जाती संस्थेला विरोध करायला सुरुवात केली. जे शिक्षित लोक होते त्यांनी काय केली, ज्या पारंपरिक रूढी, परंपरा वगैरे होत्या किंवा जाती संस्था जी होती तर त्याला विरोध करायला सुरुवात केली आहे शिक्षित लोकांनी. त्याचा हा सुद्धा एक परिणाम झालेला आहे याचा. नंतर इंग्रजी जाणणारे कारकून लोक जे आहेत ते इंग्रजांना मिळाले. तर जे इंग्रजी जाणणाऱ्या भारतीयांची आवश्यकता ब्रिटिश सरकारला त्यांच्या राज्यकारभारामध्ये होती. त्याच्यामुळे शिक्षण पद्धती वेगवेगळ्या जे आयोग वगैरे त्यांनी केलेल्या शिफारशी किंवा सर्वात शेवटच्या स्तरापर्यंत जे आहे ती शिक्षणाची गंगा पोहोचली. त्याच्यामुळे काय झालं की या ब्रिटिश सरकारला राज्यकारभार जे इंग्रजी जाणणाऱ्या भारतीयांची आवश्यकता होती किंवा कारकून जे त्यांना हवे होते तर ते यातून मिळाले. म्हणजे इंग्रज जाणारे कारकून लोक त्यांना मिळाले. नंतर उदारमतवादी चळवळी जी आहे ती उदारमतवादी चळवळीला काय मिळालं, याच्यामुळे एक चालना मिळाली. कारण लोकांचे विचार कसे झाले होते, ते उदार विचारसरणी झालेली होती. लोकांची एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू चेंज होत होता. नंतर समाजसुधारक जे आहे ते स्वातंत्र्य आणि समता या विचाराने काय झाले, प्रभावित झाले. ठीक आहे. समाजसुधारक जे होते ते स्वातंत्र्य आणि समता या विचाराने काय झाले, विचारांनी प्रभावित झाले. लक्षात ठेवा, समाजसुधारक स्वातंत्र्य आणि समता विचारांनी प्रभावित झाले. तसंच समाज प्रबोधन आवश्यक असल्याचं समाजसुधारकांनी काय केलं, प्रतिपादन केलं. लक्षात ठेवा, समाज प्रबोधन आवश्यक असल्याचं समाजसुधारकांनी प्रतिपादन केलेलं आहे. नंतर राष्ट्रीयत्वाची भावना जी आहे ती लोकांमध्ये वाढीस लागली. तर हे सगळ्या गोष्टी ज्यावेळी लोकांना समजायला लागल्या शिक्षणामुळे, इतर सुद्धा देशातल्या जे इंग्रजांचे जे देश होते त्यांच्या विचारसरणी वगैरे होती, सर्व लोकांना कळायला लागली की इंग्रज कसे आपले शोषण वगैरे करतात. त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये राष्ट्रीयत्वाची भावना सुद्धा जी आहे ती हळूहळू वाढीला लागली. ठीक आहे. तर अशा प्रकारचे एक 8-9 मुद्दे आहेत की एल्फिन्स्टनच्या शिक्षण पद्धतीमुळे काय झालं, महाराष्ट्रातील समाजावर कुठले परिणाम झाले. तर हे 1 ते 9 प्रकारचे जे मुद्दे आहेत हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवणे हे इम्पॉर्टंट ठरतं. ठीक आहे. तर हे व्यवस्थित तुम्ही बघून घ्या, वाटतं तर स्क्रीनशॉट तुम्ही करून घ्या. आणि सिंपल गोष्ट आहेत की ठराविक गोष्टी आहेत की त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं पडते. त्याच्यामध्ये थोडंसं कॉमन सेन्स वापरलं तरी आपल्याला गोष्टी ज्या आहेत त्या माहीतच होत्या. फक्त तुम्हाला आपल्याला समजायला पाहिजे जर एल्फिन्स्टन शिक्षण पद्धती महाराष्ट्रातील कुठले समाजावर परिणाम झाले. जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या, तर ह्याच मला गोष्टी लक्षात ठेवणं हे गरजेचं पडतं. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर आय होप सर्वांना समजले असतील. सो नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.